पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले। कोटीपेक्षा जास्त त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळतील। पण मला अतिशय आनंद आहे की भाऊबीजेच्या दिवशी त्या ठिकाणी एक प्रकारे भाऊबीजाची ओवाळणी देण्याची आम्हाला संधी मिळाली। शेतकरी बांधवांची दिवाळी आज अखेर गोड झाल्याचं पाहायला मिळालं आहे। शेतकरी बांधवांना आज भाऊबीज निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवार 23 ऑक्टोबर महत्त्वाचा भाऊबीजचा दिवस आहे आणि या दिवशी हेक्टरी 20,000 रुपये सकाळपासूनच जमा करायला आता सुरुवात केली आहे। शेतकऱ्यांच्या खात्यावरती सकाळी 7 वाजल्यापासून हेक्टरी काही जणांना 10,000 रुपये तर काही जणांना हेक्टरी 20,000 रुपये जमा करण्यात आज येऊ लागले आहेत। ज्या शेतकऱ्यांचं बँकेचं खातं महाराष्ट्र बँकेत आहे, स्टेट बँकेत आहे, त्यांना पैसे बँकेच्या खात्यावरती जमा झाल्याचा मेसेज शेतकऱ्यांना मोबाईलवरती आल्याचं पाहायला मिळू लागले। 2022 पासून 2024 पर्यंत या 3 वर्षांचा जो काही रखडलेला पीक विमा केंद्र सरकारने मंजूर केला होता त्याचे सुद्धा हेक्टरी 10,000 रुपये आणि सप्टेंबर मागच्या महिन्यामध्ये जे काही मोठ्या पावसाने शेतकऱ्यांचं भयंकर त्या ठिकाणी नुकसान झालं होतं त्याचे 10,000 रुपये असं 20,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती सकाळपासूनच जमा होऊ लागले आहेत। प्रत्येक शेतकऱ्यांना हा प्रश्न नक्कीच पडलाय की 2 आठवडे झाले सगळ्या बातम्या पसरू लागल्या आहेत की शेतकऱ्यांना पैसे आज मिळतील, उद्या मिळतील, काही जण मिळाले म्हणतात, परंतु आमच्या बँकेच्या खात्यावरती काय पैसे जमा होत नाहीत असा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्यांना पडलेला होता। यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे उत्तर आता शेतकऱ्यांना देऊन टाकले। ते म्हणजे आतापर्यंत काही त्या ठिकाणी जी प्रोसेस शेतकऱ्यांना पैसे जमा करण्याची येत होती तर ती डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा करण्यात येत होती। त्यामुळे शेतकऱ्यांना हे पैसे येण्यासाठी वेळ लागत होता, परंतु अनेक शेतकरी संतापले होते। नांदेड जिल्हा असेल, लातूर जिल्हा असेल, यामध्ये सर्वात जास्त शेती पिकांचं नुकसान यावर्षी शेतकऱ्यांना झाले। तसेच बीड जिल्हा असेल, सोलापूर जिल्हा असेल, लातूर जिल्हा असेल, तर या ठिकाणी गेल्या 100 वर्षात सर्वात मोठा पाऊस यावर्षी पडलाय। त्यामुळे शेतकऱ्यांना भयंकर नुकसान झाले आणि या दिवाळीला त्यांची दिवाळी आता मिळाली नाही, म्हणजे त्यांना दिवाळीला पैसे मिळाले नव्हते। त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोर्चा काढला होता। यामध्ये आमची दिवाळी कडू सरकारने केली, आम्हाला पैसे काय सोडले नाहीत। यावरती आता सरकारच्या माध्यमातून सगळ्यात महत्त्वाची घोषणा करण्यात आल्या। आज भाऊबीजचा दिवस आहे आणि मुख्यमंत्री साहेबांनी आत्ताच घोषणा केल्या, तुम्ही सुद्धा पाहिले, हेक्टरी 20,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पुढल्या अर्ध्या तासांच्या आतमध्ये जमा होणार असल्याचा विश्वास या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी आता दिला आहे। शेतकरी बांधवांची या ठिकाणी भाऊबीज निमित्त दिवाळी आता गोड झाल्याचं पाहायला मिळाले। शेतकऱ्यांच्या खात्यावरती मुख्यमंत्र्यांनी बोलल्याप्रमाणे पैसे सकाळपासून आता जमा होऊ लागले आहे, कारण मुख्यमंत्री आता त्या ठिकाणी आता भयंकर खवळले होते। कारण त्या ठिकाणी शेतकरी तिकडून गाड्या अडवायचं, मोर्चे काढायचे, काळे झेंडे दाखवून सरकारचा निषेध करायचा असा प्रयत्न करत होते। त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांनी खवळून बँकेच्या अधिकाऱ्यांना तसेच कृषी विभागाला तातडीचे आदेश दिले आहेत की आज गुरुवार आहे, भाऊबीजचा महत्त्वाचा दिवाळीचा दिवस आहे आणि शेतकऱ्यांची दिवाळी आज तर गोड झालीच पाहिजे अशा प्रकारची सूचना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून कृषी विभागाला या ठिकाणी देणार असल्याचं सांगण्यात आले। आणि सकाळी अनेक शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती ज्यांचं आधार कार्ड बँकेला लिंक आहे त्यांना या ठिकाणी पैशांचं आता वितरण करण्यात येऊ लागलं आहे। त्यांच्या बँकेच्या खात्यावरती मेसेज आलाय, परंतु शेतकरी बांधवांनो यामध्ये एक प्रॉब्लेम झालाय, तो म्हणजे अनेक शेतकऱ्यांनी काय केले, त्यांचं आधार कार्ड बँकेला जे आहे तर ते अपडेट न करता जोडलेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारने पैसे सोडून पण त्यांच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा झाल्याचा मेसेज आला नव्हता। तसेच काही शेतकऱ्यांना बँकेच्या खात्यावरती पैसे जमा झालेत, परंतु आधार कार्ड बँकेला व्यवस्थित लिंक नसल्यामुळे मेसेज सुद्धा आला नाही। त्याचं कारण म्हणजे बँकांच्या त्या ठिकाणी सर्व्हर जो आहे तर तो पोस्टात, स्टेट बँकेत, महाराष्ट्र बँकेत अचानक डाऊन आल्यामुळे मेसेज आला नाही, परंतु बँकेच्या खात्यावरती पैसे जमा करण्यात आलेत। मग शेतकरी वाट बघू लागलेत की त्या ठिकाणी मेसेज का आला नाही, परंतु शेतकऱ्यांना मेसेज न येता पण त्यांच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा झालेत। तुमच्या बँकेच्या खात्यावरती पैसे आलेत का, नक्की तुम्ही आता बघायचं आहे। शेतकरी बांधवांनो आज गुरुवार आहे आणि त्या ठिकाणी महत्त्वाचा दिवाळीचा भाऊबीज आहे आणि आज कोणाकोणाला या ठिकाणी राहिलेल्या शेतकऱ्यांना लाभ भेटणार आहे नक्की बघा।
शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून स्वतः त्यांनी लिस्ट काढल्या की कोणकोणत्या त्या ठिकाणी जिल्ह्यांची यादी राहिल्या। तर आता आपल्या राज्यात 36 जिल्हे आहेत। 36 जिल्ह्यापैकी 16 जिल्ह्यामध्ये पैशांचं वाटप या ठिकाणी करण्यास अजून बाकी राहिलं आहे। बघा, आता जे 16 जिल्हे तुम्हाला सांगणार आहे, या 16 जिल्ह्यामधील फक्त 80% शेतकऱ्यांना अजून त्या ठिकाणी पीक विमा अतिवृष्टीचे पैसे मिळालेच नाहीत। मागील आठवड्यामध्ये फक्त 20% शेतकऱ्यांना या ठिकाणी पैशांचं वितरण झालेलं आहे। शेतकऱ्यांना जवळजवळ 960 कोटी रुपयांचा चेक मुख्यमंत्री साहेबांनी परत एकदा आज सकाळी या ठिकाणी दिला आहे आणि सकाळी 10 वाजता बँका उघडल्या शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमावू लागलेत। मुख्यमंत्र्यांनी सांगितले, आज कोणताही शेतकरी या ठिकाणी वंचित राहणार नाही। शेतकरी हा आमचा भाऊ आहे आणि या भाऊची आम्ही भाऊबीज ही एकदम गोड करून टाकणार आहे। आम्ही अजिबात एक सुद्धा शेतकऱ्यांना आम्ही अजिबात शिल्लक ठेवणार नाही, मागे ठेवणार नाही। कोणत्याही शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, असं म्हणून त्यांनी डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचं बटन दाबलंय। बघा, ही डीबीटीचं बटन दाबल्या शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पैसे लगेच जमा होत असतात। सकाळी बँका उघडल्या 10 वाजता अनेक शेतकऱ्यांना पैसे जमा झालेत। जर तुम्हाला पैसे जमा झाले नसतील तर तुम्हाला सुद्धा अर्ध्या तासांच्या आतमध्ये पैसे बँकेच्या खात्यावरती येणार असल्याचं आत्ताच 10 मिनिटांपूर्वी एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी सांगण्यात आले। तसेच कृषी मंत्री त्या ठिकाणी दत्तात्रय मामाभरणे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा आता पत्रकार परिषद घेऊन सांगण्यात आले। मग आता कोणाकोणाला पैसे मिळणार आहेत नक्की तुम्ही आता या ठिकाणी बघायचं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले की आज पैसे वाटण्याचा त्या ठिकाणी शेवटचा दिवस आहे। फुल्ल त्या ठिकाणी सर्वांना पैसे येणार आहेत, कोण सुद्धा शिल्लक राहणार नाही, असं मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले। आता 960 कोटी रुपयांचा चेक बँकांना देऊन टाकलाय। कोणत्या बँकात पैसे त्या ठिकाणी वाटण्यासाठी दिलेत? स्टेट बँकेत, महाराष्ट्र बँकेत, पोस्टात, त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बँक ऑफ इंडिया, अशा प्रकारच्या 10 वेगवेगळ्या बँकेमध्ये पैसे वाटण्यासाठी या ठिकाणी आता चेक दिलेला आहे। आता जर आपण पाहिली तर या पीक विमा अतिवृष्टी शेतकऱ्यांची संख्या जर पाहिली तर 1,40,00,000 आसपास त्या ठिकाणी पात्र शेतकऱ्यांची संख्या होती। त्यामधील 50 लाख शेतकरी आता अपात्र केल्याचं सुद्धा या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय। उरलेल्या 90 लाख शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत 20 लाख शेतकऱ्यांना लाभ बँकेच्या खात्यावरती आता मागील आठवड्यामध्ये मिळाला आहे। आता त्यांनी सांगितले उरले 70 लाख शेतकरी, आज 70 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैशांचं वितरण करण्यात येणार आहे। आज भाऊबीज आहे, दिवाळीचा मुख्य दिवस आहे। आज गुरुवार आहे, 23 ऑक्टोबर आहे। आज सर्वांना पैसे बँकेत मिळणार आहेत, परंतु या 4 ते 5 प्रकारच्या शेतकऱ्यांना लाभ त्यांच्या बँकेच्या खात्यावरती मिळणार नाही। तुम्ही पीक विमा अतिवृष्टीचे वाट बघू नका, असं त्या ठिकाणी सांगण्यात आले। मग ते 4 ते 5 प्रकारचे शेतकरी कोणते आहेत आणि आज कोणकोणत्या 16 जिल्ह्यामध्ये भाऊबीज निमित्त तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता पैसे येणार आहेत नक्की बघा। आज कोणताही शेतकरी शिल्लक राहणार नाही। आज सर्वांच्या खात्यामध्ये हे तुम्हाला 20,000 रुपये हेक्टरी देणार असल्याचं मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलंय। भाऊबीज निमित्त सर्व शेतकऱ्यांना मी दिवाळी गोड करणार आहे। त्यांच्या बँकेच्या खात्यावरती पैसे आज कसल्याही परिस्थितीत मिळणार आहे। कोणताही शेतकरी अजिबात शिल्लक राहणार नाही, परंतु या 4 ते 5 प्रकारच्या शेतकऱ्यांना हा लाभ बँकेच्या खात्यावरती मिळणार नाही, असं त्यांनी सांगितलंय। मग ते 4 ते 5 प्रकारचे शेतकरी कोणते आहेत हे तुम्ही या ठिकाणी नक्की बघायचं आहे। त्यानंतर लगेचच आज गुरुवार आहे, 23 ऑक्टोबर आहे। भाऊबीज निमित्त कोणत्या शेतकऱ्यांना 16 जिल्ह्यामध्ये लाभ भेटणार आहे नक्की बघा। या 16 जिल्ह्यातील 80% शेतकऱ्यांना पीक विमा अतिवृष्टीचे 20,000 रुपये हेक्टरी आता या ठिकाणी मिळणार आहे। ते शेतकरी कोणते आहेत ते तर आपण बघणारच आहोत, परंतु कोणत्या 4 ते 5 प्रकारच्या शेतकऱ्यांना या ठिकाणी पीक विमा अतिवृष्टीची वाट बघू नये, तुम्हाला लाभ भेटणार नाही, असं या ठिकाणी सांगण्यात आले। तुम्ही पाहू शकता यामध्ये शेतकरी बांधवांनो पहिला प्रकार सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलाय, तो म्हणजे फार्मर आयडी कार्ड काढून पण अनेक शेतकऱ्यांना अतिवृष्टी पीक विम्याचे या ठिकाणी पैसे बँकेत मिळणार नाही, असं सांगण्यात आलंय। त्याचं कारण सुद्धा सरकारच्या माध्यमातून स्पष्ट केलंय, ते म्हणजे फार्मर आयडी कार्ड आणि शेतकऱ्यांनी आता चुकीच्या मार्गाने काढले। ते म्हणजे फार्मर आयडी कार्ड काढताना अनेक शेतकऱ्यांनी आधार कार्ड अपडेट करून त्या आधार कार्डचा नंबरच दिला नाही आणि आधार कार्ड बँकेच्या खात्याला जोडले असल्यामुळे आणि आधार कार्डच्या नंबरवरच हे पैसे बँकेच्या खात्यावरती येत असतात, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना बँकेच्या खात्यावर त्या ठिकाणी हे पैसे सोडून पण पैसे मिळाले नाहीत। त्याचं कारण म्हणजे फार्मर आयडी कार्ड काढताना आधार कार्ड नंबर दिला होता आणि आधार कार्डचा नंबर शेतकऱ्यांनी अपडेट करून दिला नव्हता, त्यामुळे अशा शेतकऱ्यांना हे पैसे बँकेच्या खात्यावरती सोडलं नसल्याचं मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। पहिला प्रकार हा झाला। दुसरा प्रकार शेतकऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आता किती अपात्र होणार आहे तर 12.5 लाख शेतकरी यामधून
अपात्र होणार आहे। ते म्हणजे श्रीमंत शेतकऱ्यांना कोणतीही मदत जाहीर केली नाही। सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले ज्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पैसे जवळ नाहीत, ज्या शेतकऱ्यांची खरंच परिस्थिती त्या ठिकाणी गरिबीची आहे, ज्यांना खरंच पैशांची या ठिकाणी गरज आहे, ज्यांचं खरंच नुकसान झाले, अशा शेतकऱ्यांची एक वेगळी यादी या ठिकाणी तयार करण्यात आल्या आणि फक्त त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा पीक विमा अतिवृष्टीचे 20,000 रुपये सकाळपासून जमा करण्यात येऊ लागले। मग आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झालाय, ती म्हणजे श्रीमंत शेतकरी आणि गरीब शेतकरी नेमकं ओळखायचं तर कसं? सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे काय सांगण्यात आले, कोणत्या शेतकऱ्यांना यामधून बाहेर काढण्यात आले आणि नेमकं आज त्या ठिकाणी गुरुवार आहे, भाऊबीज आहे, आज त्या ठिकाणी कोणत्या शेतकऱ्यांना लाभ भेटणार आहे, नक्की तुम्ही आता बघायचं आहे। शेतकरी बांधवांनो, गरीब शेतकरी आणि श्रीमंत शेतकरी यामधील फरक कोणता ओळखायचा बघा, कारण श्रीमंत शेतकऱ्यांना पीक विमा अतिवृष्टीचे पैसे मिळणार नाहीत असं सांगण्यात आले। बघा, सरकारने यासाठी ओळखण्यासाठी एक त्या ठिकाणी सांगण्यात आले, ते म्हणजे PM किसानचे 2,000, नमो शेतकरीचे 2,000, ज्या शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून दिले जाते, ज्यांचं वार्षिक 2.5 लाखांच्या उत्पन्नात आहे, ज्यांचं पिवळं व केशरी रेशन कार्ड आहे, अशा शेतकऱ्यांच्या घरामध्ये PM किसान व नमो शेतकरीचा लाभ आम्ही दिला जातो। त्यामुळे जर तुम्ही पण नमो शेतकरीचा PM किसानचा एक जरी लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती घेत असाल तर 100% तुम्हाला हेक्टरी आज पीक विमा, आज गुरुवार आहे, 23 ऑक्टोबर आहे, भाऊबीज निमित्त कसल्याही परिस्थितीत आज तुमच्या बँकेच्या खात्यावरती हे पैशांचं वितरण होणार आहे। ज्या शेतकऱ्यांचं बँकेचं खातं महाराष्ट्र बँकेत आहे, स्टेट बँकेत आहे, त्यांना सर्वात पहिल्यांदा आज पैसे येणार आहेत, पोस्टात सर्वात पहिल्यांदा पैसे येणार आहेत। अशा जवळपास 10 बँकेमध्ये आज त्या ठिकाणी गुरुवार 23 ऑक्टोबर रोजी 16 जिल्ह्यामध्ये पैशांचं वाटप करण्यात आले। त्या ठिकाणी 20% शेतकऱ्यांना आतापर्यंत पैसे वाटले आहेत। आता 80% शेतकऱ्यांना पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती होणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता समोर आली आहे। आता बघा, तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हा लाभ भेटणार आहे याची यादी काय काय आल्या तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे। सर्वांनी आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण आता तुम्हाला जिल्ह्यांची यादी सांगत आहे। ते जिल्हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी विभागाच्या माध्यमातून काढलेले जिल्हे आहेत। आता या जिल्ह्यामध्ये कोणत्या कोणत्या भागामध्ये पैसे येणार आहेत, कोणाकोणाला लाभ भेटणार आहे नक्की बघा, कारण आज फायनल निर्णय झालाय। आज कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही, सर्वांच्या बँकेच्या खात्यात हे पैसे या ठिकाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले। आता तुम्हाला जिल्ह्यातील काही भागामध्ये कोणाकोणाला पैसे मिळणार आहेत ते सांगतो, तुम्ही आता सर्वांनी लक्षपूर्वक बघायचं आहे। आता बघा, पहिला जिल्हा सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलाय, यामधील जालना जिल्ह्यातील 8 तालुक्यामध्ये हा लाभ भेटणार आहे। जालना जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो इकडे लक्ष द्या। जालना जिल्ह्यातील अंबड तालुका, भोकरदन तालुका, बदनापूर तालुका, घनसावंगी तालुका, परतूर तालुका, मंठा, जाफराबाद या भागामध्ये जेवढे पण काही शेतकरी राहत असतील त्यांच्या बँकेच्या खात्यावरती टोटल तुम्हाला 20,000 रुपये हेक्टरी या ठिकाणी जमा करण्यात आज येणार आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलाय, तो म्हणजे नंदुरबार जिल्हा। नंदुरबार जिल्ह्यातील जवळपास 7 तालुक्यामध्ये आज लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती वितरित करण्यात येणार आहे। तर त्या जिल्ह्याचं नाव तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर, शहादा, तळोदा, अक्कलकुवा, अकराणी, बघा या जिल्ह्यातील या 7 तालुक्यामध्ये जेवढ्या पण काही लाडक्या बहिणींनी, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या घरामध्ये लाडक्या बहिणी पण आहेत बघा, सर्वांनी लक्षात ठेवा। या शेतकऱ्यांच्या लाडक्या बहिणींनी तुम्हाला जर आतापर्यंत 15 हप्ते बँकेच्या खात्यावरती तुमच्या बायकांनी, तुमच्या बहिणींनी हप्ता घेतला असेल, त्या शेतकऱ्यांना हे सर्व पैसे बँकेच्या खात्यावरती वितरित करण्यात येणार आहे। आता तुम्ही म्हणाल की लाडक्या बहिणीचा आणि पीक विमा अतिवृष्टीच्या या ठिकाणी वाटपाचा काय संबंध? कारण मुख्यमंत्र्यांनी सांगितले की लाडक्या बहिणीचे पण पैसे त्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये जातात ज्यांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आतमध्ये आहे आणि जे गोरगरीब आणि गरजू महिला आहेत त्यांनाच। मग लाडक्या बहिणीचे पैसे तुमच्या घरामध्ये येत असतील तर तुम्हाला सुद्धा पीक विमा अतिवृष्टीचे पैसे या ठिकाणी येणार आहेत, कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले की भाऊबीज आता या ठिकाणी बहिणींना पण मिळणार आहे आणि भावांना पण मिळणार आहे, म्हणजे शेतकऱ्यांना पण मिळणार आहे आणि त्या ठिकाणी बहिणींना पण मिळणार आहे। त्यानंतर आता पुढचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलाय, तो जिल्हा म्हणजे कोल्हापूर जिल्हा। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोणाकोणाला लाभ भेटणार आहे बघा, यामध्ये आजरा, करवीर, कागल, गगनबावडा, गडहिंग्लज, चंदगड, पन्हाळा तालुका, बुदरगड तालुका, राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ या भागामध्ये जेवढ्या पण काही त्या ठिकाणी शेतकऱ्यांची संख्या असेल त्यांना टोटल 20,000 रुपये हेक्टरी बँकेच्या खात्यावरती जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचं आता पाहायला मिळतंय। त्यानंतरचा आता पुढचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून कोणता निवडण्यात आलाय, तुमचा जिल्हा हा आहे का नक्की तुम्ही आता बघायचं आहे।
आता बघा शेतकरी बांधवांनो, आता या ठिकाणी जिल्हा निवडण्यात आलाय नांदेड जिल्हा. नांदेड जिल्ह्यातील शेतकरी वाट बघून वैतागले होते. त्यांना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा बातम्या पसरू लागल्या होत्या. अखेर या बातम्यांना ब्रेक लागलाय आणि 16 जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील लाभ आज बँकेच्या खात्यावरती येणार आहे. ती म्हणजे अर्धापूर, भोकर, बिलोली तालुका, देगलूर तालुका, धर्माबाद तालुका, हदगाव तालुका, हिमायतनगर तालुका, कंधार तालुका, किनवट, लोहा, माहूर, मुदखेड, मुखेड, नांदेड जिल्ह्याचा मुख्यालय भाग, नायगाव आणि उमरी या भागामध्ये जेवढे पण काही शेतकरी आता लाभ घेण्याचे बाकी राहिले होते त्या सर्वांच्या खात्यावरती हे पैसे सरकारच्या माध्यमातून आता जमा करण्यात या ठिकाणी येऊ लागले आहेत. त्यानंतरचा पुढचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलाय तो म्हणजे त्या ठिकाणी परभणी जिल्हा. परभणी जिल्ह्यातील तुम्ही शेतकरी बांधव आहे का बघा. परभणी जिल्ह्यातील 9 तालुक्यामध्ये आज लाभ येणार आहे बँकेच्या खात्यावरती. परभणी, गंगाखेड, जिंतूर, सेलू, सोनपेठ, पाथरी, पालम, मानवत, पूर्णा या ठिकाणी 9 तालुक्यामध्ये परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती हेक्टरी 20,000 रुपये या ठिकाणी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कोणाकोणाला लाभ भेटणार आहे बघा. बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी इकडे लक्ष द्या. बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा, खामगाव तालुका, चिखली, जळगाव जामोद, देऊळगाव राजा, नांदुरा, मलकापूर, मेहकर, मोताळा, लोणार, शेगाव, संग्रामपूर, सिंदखेड राजा या भागामध्ये जेवढे पण काही शेतकरी राहत असतील त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आज कसल्याही परिस्थितीत तुम्हाला पीक विमा अतिवृष्टीचे तुम्हाला टोटल 20,000 रुपये बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा कोणता आहे पहा. या ठिकाणी पुढचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलाय तो म्हणजे बीड जिल्हा. आता बीड जिल्ह्यात सुद्धा कधीच त्या ठिकाणी अतिवृष्टी आणि त्या ठिकाणी ढगफुटी झाली नव्हती, परंतु यावर्षी मात्र ढगफुटी अतिवृष्टीचा सामना बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना करावा लागला. यामधील आता त्या ठिकाणी कोणकोणत्या तालुक्यामध्ये आज लाभ बँकेच्या खात्यावरती वितरित करणार आहे बघा. या ठिकाणी आष्टी, पटोदा, बीड, गेवराई, माजलगाव, केज, अंबाजोगाई, दारूर, शिरूरकसार, वडवणी त्या ठिकाणी परळी वैद्यनाथ या भागामध्ये शेतकऱ्यांना लाभ बँकेच्या खात्यावरती वितरित करण्यात येणार आहे. त्यानंतर आता सातारा जिल्ह्यातील कोणाकोणाला लाभ भेटणार आहे बघा. सातारा जिल्ह्यातील वाई, खंडाळा तालुका, त्या ठिकाणी कोरेगाव तालुका, फलटण, मान, खटाव, कराड तालुका, पाटण, जावळी, महाबळेश्वर असे एकूण 11 तालुक्यामध्ये सातारा जिल्ह्यातील पण शेतकऱ्यांना हा लाभ बँकेच्या खात्यावरती जमा करण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आलेत. त्यामुळे आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक करा. नक्कीच तुम्हाला पीक विमा या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती येण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.